नमस्कार, मी सिद्धेश ताकवले. सकाळचे 8 वाजतात आणि आपण पाहता जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मुंबईतून. ठाकरे बंधूंची आज तोफ शिवाजी पार्कवर धडाडणार आहे. तब्बल 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंची शिवाजी पार्कवर जाहीर सभा होतीये. विरोधकांवर ठाकरे बंधू काय निशाणा साधणार याकडे सध्या सर्वांचं लक्ष लागलंय. आज ठाकरे बंधूंची तोफ शिवाजी पार्कवर धडाडतीये. विरोधकांनी केलेल्या टीका, विरोधकांचं सुरू असलेलं राजकारण याच्यावरती ठाकरे काय बोलतात आणि मनसैनिकांना आणि शिवसैनिकांना हे ठाकरे बंधू कशा पद्धतीनं चार्ज करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. पहिली संयुक्त सभा या ठाकरे बंधूंची नाशिकमध्ये पार पडली. त्याच्यानंतर आज शिवाजी पार्कवर सभा होतीये. आजच्या या सभेची जोरदार तयारी सुद्धा आता करण्यात आलेली आहे. ठाकरे बंधू आजच्या या सभेतून नेमकं काय बोलतात, विरोधकांवरती काय निशाणा साधतात हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. जवळपास 20 वर्ष लोटलेली आहेत या सगळ्या गोष्टीला आणि अखेर 20 वर्षांनंतर हे दोन्ही बंधू एकत्रित आलेत आणि दोन्ही बंधू एकत्रित आल्यानंतर शिवाजी पार्क जे शिवसेनेचं पण होम ग्राउंड राहिलेलं आहे एकेकाळी बाळासाहेब असताना, या शिवाजी पार्कवर आज 20 वर्षांनंतर ठाकरे बंधूंची सभा होती आहे. दोन्ही पक्षांकडून सभेची जोरदार तयारी सुद्धा करण्यात आलेली आहे. विरोधकांवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे काय बोलतात, काय निशाणा साधतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. आज ठाकरे बंधूंची तोफ धडाडतीये शिवाजी पार्कवर. दोन्ही पक्षांकडून जय्यत अशी तयारी सुद्धा सभेची करण्यात आलेली आहे. भरभरून बोलायचंय आणि अनेक विषय मांडायचे असं राज ठाकरेंनी गेल्या काही दिवसांपूर्वी शाखा उद्घाटनाच्या वेळी शिवसैनिकांना आणि मनसैनिकांना आवाहन केलं होतं. त्यामुळे शिवाजी पार्कवर तुम्ही या असं आवाहन सुद्धा राज ठाकरेंनी प्रत्येक शिवसैनिकाला आणि मनसैनिकाला केलंय. आणि या संदर्भामध्ये माहिती जाणून घेऊयात. माझा सहकारी मनोज दाळकर सध्या शिवाजी पार्कवरून आपल्या सोबत जोडला गेलेला आहे. मनोज, आज 20 वर्षांनंतर 20 वर्ष लोटली या दोघांना एकत्रित आणण्यासाठी आणि आज अखेर हे दोन्ही बंधू एकत्रित आलेत आणि जे होमग्राऊंड राहिलेलं होतं बाळासाहेब ठाकरेंच्या ज्या वाजवी म्हणजे ज्या गर्जना झाल्या होत्या शिवसेनेच्या बाळासाहेब असताना, आज त्याच शिवसेना आणि मनसेची युती झाली आणि दोन्ही बंधू एकत्रित आले आणि दोघांची आज संयुक्त सभा पार पडते. कशा पद्धतीने तयारी सुरू आहे सध्या? बरोबर सिद्धेश, आपण या ठिकाणी बरोबर बोलात की होम ग्राउंड हा ठाकरे बंधूंचा आहे. या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांच्या मोठमोठ्या गर्जना देखील या ठिकाणी झालेल्या आहेत आणि त्यानंतर आपण बघतो 20 वर्षानंतर या ठिकाणी दोन्ही ठाकरे म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित जाहीर सभा ही छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती घेणार आहेत. आता आपण छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती आहे. आपण बघू शकता आज ही जाहीर सभा सायंकाळी होणार आणि त्यासाठी जय्यत तयारी ही करण्यात आलेली आहे. पहिली आपण सभा बघितली नाशिकमध्ये बघितली होती परवाच्या दिवशी आणि त्यानंतर आता ही दुसरी सभा आहे ती आज छत्रपती शिवाजी पार्क मैदानावरती पार पडणार आणि त्यासाठी भला मोठा स्टेज या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि त्यावरती आपण बघितलं उद्धव ठाकरे, बाळासाहेब ठाकरे आणि राज ठाकरे यांचा फोटो तसंच शिवशक्ती आणि तिन्ही पक्षांचे या ठिकाणी आपण बघितलं चिन्ह देखील आहेत आणि मोठी जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि आपण बघितलं मोठ्या संख्येने नागरिक या ठिकाणी या दोन्ही बंधूंना ऐकण्यासाठी येणार आहेत. त्यासाठी आपण बघितलं तर मोठ्या प्रमाणामध्ये खुर्च्या देखील या ठिकाणी या लावण्यात आलेले आहेत. तसंच आपण बघितलं तर मोठमोठे नेते देखील म्हणजे ठाकरे बंधूंचे हे येणार आहेत आणि त्यासाठी देखील वेगळी अरेंजमेंट या ठिकाणी करण्यात आलेली आहे. LED लावण्यात आलेली आहे. पण आपण बघितलं तर 20 वर्षानंतर मराठीच्या मुद्द्यावरून या सगळ्या पार्श्वभूमीवरती जिथे आता ही सभा होते शिवाजी पार्कवरती, या शिवाजी पार्कच्या म्हणजे जे स्टेज बांधण्यात आलेलं आहे या स्टेजच्या शेजारीच असलेल्या मला 2 स्क्रीन आता या व्हिज्युअल मध्ये दिसलेल्या आहेत. काही व्हिडिओज राज ठाकरे आजच्या सभेमधून दाखवू शकतात का? बरोबर, कारण की आपण बघितलं तर आज ही मोठी महानगरपालिकेची निवडणूक आता बघितलं तर 15 तारखेला आहे आणि आज आपण बघितलं तर 10 तारीख आहे आणि 4 दिवस शेवटचे उरलेले 4 ते 5 दिवस आणि त्यामध्ये पुन्हा एकदा काय व्हिडिओ समोर आणतात, कशा प्रकारे भाजपवरती तसंच एकनाथ शिंदे गटावरती
टीका करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे. सरकारवरती टीका करतात हे देखील पाहणं महत्वाचं आहे आणि त्यासाठी काय या ठिकाणी व्हिडिओ पुन्हा एकदा राज ठाकरे लावतात हे देखील तेवढंच पाहणं महत्वाचं, कारण की या ठिकाणी 2 मोठ्या LED देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत आणि या ठिकाणी मोठ्या आपण बघितलं प्रत्येक ठिकाणी ही LED बसवण्यात आलेली आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने खुर्च्या हे लावण्यात आलेल्या आहेत. तसंच आपण या ठिकाणी बघितलं तर मोठं असं देखील समजलं जातं की दोन्ही ठाकरे जेव्हा येतील पहिला जाऊन ते जे स्मारक आहे बाळासाहेब ठाकरे यांचं त्या ठिकाणी जाऊन अभिवादन करते आणि त्यानंतर ते दोन्ही बंधू आपल्या स्टेजवरती येतील सकट आणि या ठिकाणी सर्व नगरसेवक आहेत जे भावी नगरसेवक आहेत ते या ठिकाणी स्टेजवरती बसणार आहेत. त्यासाठी खुर्च्या देखील या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत मोठ्या संख्येने आणि महत्वाचं म्हणजे ही जी सरकार आज दाखवायचा प्रयत्न करणार आहेत. ज्या शिवाजी पार्कवरती आता जसं सभेचं जे स्टेज आहे तिथे असंख्य खुर्च्या लागलेल्या आहेत, म्हणजे दोन्ही पक्षाचे नेते आज आपली एकंदरीत ताकद किती आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत का? नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करणार की ही आपण बघितलं तर 20 वर्षानंतर दोन्ही ठाकरे बंधू एकत्र आलेले आहेत. महानगरपालिकेच्या निवडणुकीचे दोन्ही बंधू हे एकत्र आलेले आहेत आणि यंदा पुन्हा एकदा महाराष्ट्रात म्हणजे महानगरपालिकेवरती ठाकरे बंधूंचा झेंडा फडकवायचा या अनुषंगाने हे दोन्ही एकत्र आले असून या प्रकारे कशा प्रकारे मुंबईसाठी ते जाहीरनामा देखील त्यांनी जाहीर केलेला आहे आणि त्यासाठी मुंबईकरांसाठी या जाहीरनामा देखील मोठ्या सुंदर असा बनवलेला आहे आणि त्यानंतर आज ही सभा मोठी होते कारण की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी कोणतीच सभा घेतलेली नाही. नाशिकमध्ये पहिली सभा झाली आणि दुसरी सभा आपण जाहीर सभा बघतोय ती ही मुंबईमध्ये पार पडतोय, पण अशा त्यांच्या संयुक्त सभा आपण बघितलं तर कुठेच झालेल्या नाही आहेत आणि त्यानंतर ही मोठी सभा असली मानली जाते. त्यामुळे ही ताकद दाखवली जाणार आहे या ठिकाणी. त्यासाठी मोठ्या संख्येने खुर्च्या देखील मैदानावरून ठाकरे बंधू कशा पद्धतीनं विरोधकांवर निशाणा साधतात, राज ठाकरे नेमके कोणते व्हिडिओज समोर आणतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे. तू सोबतच राहा, आणखी काही बातम्यांचे अपडेट्स मला तुझ्याकडून घ्यायचं.